आईबद्दल बोलायचं म्हणजे सळसळटा उत्साह, अखंड ऊर्जा, आणि वडील म्हणजे संयम आणि धीर. त्यामुळे यांचं जे कॉम्बिनेशन आहे परफेक्ट आहे. जीवनातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून त्याचा आनंद घेत आत्तापर्यंत आयुष्य कंठलं आहे आणि याच्यापुढेही ते तसंच करतील याची पूर्णपणे खात्री. वा. सुनबाई? दोघेही खूप उत्साही आहेत. दोघांनाही फिरायला खूप आवडतं आणि दोघांच्या आवडीनिवडी बऱ्यापैकी सारख्या असल्यामुळे ते प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत असतात. आणि काय नाही आहे ह्यापेक्षाही जे आहे त्यातून आनंद कसा मिळवायचा, आणि मग तो दैनंदिन का असेना पण ते दोघं खूप छान आयुष्य एन्जॉय करतात. मुलगी? आईबद्दल सांगायचं म्हणजे ती अतिशय जिद्दी आहे. पॉझिटिव्हिटी तिच्याकडे भरपूर आहे, आत्मविश्वास आहे तिच्याकडे. आणि वडील दादा म्हटला तसं अतिशय संयमी आहेत आणि ते खूपच म्हणजे शांत आणि असे खूप धीट आहेत. म्हणजे ते त्यांच्या कुठलेही संकट आले तर ते घाबरणार नाहीत असे आहेत. आणि त्यांनी आम्हाला लहानपणी खूप म्हणजे सर्व विषयांची गोडी लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तशी आम्हाला लागली पण. म्हणजे पर्यटन असू दे, म्हणजे फिरायची आवड त्यांनी निर्माण केली, किंवा वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकणे, किंवा म्हणजे असं अभ्यास तर आहेच पण बाकीच्या विषयातसुद्धा त्यांनी आम्हाला गोडी लावण्याचा खूप प्रयत्न केला आणि तो खूप मोठा आनंद आहे आमच्याकडे. एकतर दोघांच्यात एनर्जी म्हणजे उत्साह प्रचंड आहे. ते स्वतः आनंद प्रत्येक गोष्टीत लुटत असतातच, बाकीच्या नाही शिकवत असतात की कसं आनंदी राहावं. आणि या वयातसुद्धा अजूनसुद्धा त्यांचं कंटिन्युअस शिकणं काही ना काहीतरी चालू असतं. जसं सासूबाई आता गाण्याच्या क्लासला जातात, सासरे पेटीच्या क्लासला जातात. अरे वा, या वयातसुद्धा ते नवीन नवीन कला किंवा काहीतरी शिकत असतात. सासूबाई सायकलिंग करतात, मुलाकडे जाताना किंवा आणि कुठे जायचं असेल तर सायकल चालवत जातात, एक व्यायाम असावा म्हणून. म्हणजे अजूनही प्रचंड एनर्जी आहे त्यांच्यात. मी या दोघांचं वर्णन मस्त या एका शब्दात करेन. खूप छान आहेत ते. मामीबद्दल तर आता अनेक जण बोललेत. माझ्यामध्ये ती लाईव्ह वायर आहे आणि इंडिव्हिज्युअली मला माझ्या आयुष्यात खूप त्या दोघांची मदत झाली आहे किंवा सपोर्ट मिळालेला आहे. म्हणजे मला तर मुंबईत येऊन इतकी वर्ष झाली पण मी मुंबई खऱ्या अर्थाने पहिल्यांदा पाहिली ती त्यांच्यामुळं. कारण माझी मामी सचिवालयात नोकरीला होती. तिने पूर्ण सचिवालय तेव्हा आम्हाला दाखवलं होतं आणि मुंबईतल्या सगळ्या जागा दाखवल्या होत्या. त्यामुळे मी आजही जरी कधी सचिवालयात गेलो की मला पहिली आठवण तिची येते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी माझं ज्यावेळी करिअर क्षेत्र म्हणून सिनेमा हे नंतर निवडलं, पण मला खऱ्या अर्थाने सिनेमाची गोडी मामा मामीच्या घरी लागली. त्याची मी एक खूप छान आठवण सांगेन तुम्हाला सगळ्यांना. त्या काळात तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल तो व्हिडिओचा जमाना होता. त्यामुळं सुट्टीच्या काळात आम्ही ज्यावेळी डोंबिवलीला जायचो 10 रुपयात व्हिडिओ कॅसेट मिळायची आणि दिवसाला 2-3 सिनेमेसुद्धा आम्ही बघायचो. म्हणजे खऱ्या अर्थाने माझी सिनेमाची आवड तिथं डेव्हलप झाली. त्यामुळं मी खरं तर त्यांचे आभार मानेन ही सगळी आवड डेव्हलप केल्याबद्दल. पण मस्त आहेत ते. कधीही गेलं की छान गप्पा, मजा येते त्यांच्याशी इंटरॅक्शन व्हायला. याच टप्प्यावर आता एक छोटासा खेळ, आणि त्या खेळामध्ये मला बघायचे दोघे मिळून किती बक्षीस मिळवून देणार. 3 थराचा मनोरा झाला की पहिलं बक्षीस आणि 5 थर पूर्ण झाले की दुसरं बक्षीस. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हां, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.